आज जो प्रचार होता शेवटचा दिवस होता आणि अशामध्ये उद्धव ठाकरेंनी जे आव्हान दिलं, एकनाथ शिंदेचा राजीनामा आणि देवेंद्र फडणवीस यांचं आक्रमक भाषण, याला खूप काही अर्थ आहेत. भविष्यातले अर्थ आहेत आणि कल्याण डोंबिवली निवडणुकांचेही अर्थ आहेत. आम्ही बागड्या भरलेल्या नाही किंवा पैशाचा खेळ होणार आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही सांगणार आहे, पोलिसांनी याच्यावर लक्ष ठेवावं, गृह खातं भाजपकडे आहे. अनेक वेगळे अर्थ आहेत ज्याचा परिणाम सरकारच्या कारभारावर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर, शिवसेना आणि भाजपच्या समन्वयावर होणार आहे. माझ्यासोबत निलेश आहे. निलेश, या सगळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलं एवढं आक्रमकपणे खूप बोलले असतील, पण त्यातल्या आक्रमक भाषणानं हे एक आहे. काय अर्थ काढायचे कल्याण डोंबिवलीचे? मुख्यतः आतापर्यंत शिवसेना आक्रमक होती, ती भाजप ही संयमानं घेत होती. आज भाजपचा संयम सुटला असं म्हणायला काही हरकत नाही. आज पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे, शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यावर उघडपणे अत्यंत टोकाची अशी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळाली. मुख्यतः शिवसेना ही दहशतवादी आहे आणि त्याविरोधात आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार करू, इथपर्यंत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य जे आहे ते समोर येताना पाहायला मिळालं. साहजिक आहे, निवडणुकांमध्ये अशी वक्तव्य होतात, पण महाराष्ट्राच्या गादीवर बसलेला, मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशी कधीही टोकाची वक्तव्य झालेली नाही. आज ते टोक हे मुख्यमंत्र्यांनी घातलं आणि कल्याण डोंबिवली देवेंद्र फडणवीस हे संयमी म्हणून ओळखले जातात अगदी, आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं भाषण. निलेश, कल्याण डोंबिवलीची जी निवडणूक आहे, मनसे आणि शिवसेना एकत्र होऊन भाजपला त्रास होईल असं भाजपला वाटतं? नाही, निश्चितपणे, कारण त्या ठिकाणी शिवसेना ही सत्तेजवळ जाते अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालेलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये तरी, आणि त्यामुळे ते जिव्हाळी लागणार आहे भाजपला. जर कल्याण डोंबिवली भाजपच्या हातात आलं नाही तर तो निश्चितच एक मोठा अपमान भाजपच्या नेतृत्वाचा असेल. आणि त्यामुळे कुठे ना कुठे जी उद्विग्नता आहे ती मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून व्यक्त होताना पाहायला मिळाली. इतकंच नाही, फक्त तीच उद्विग्नता नव्हती, तर एकीकडे शिवसेना ही टोकाची भूमिका घेत आहे. एकनाथ शिंदे पालकमंत्री ठाण्याचे स्वतः म्हणतात भर सभेमध्ये की आपण राजीनामा देतोय पालकमंत्री पदाचा. दुसरीकडे उद्धव ठाकरे तर इशाराच देत आहेत, जर शिवसैनिकांना तडीपार केलं तर सरकार तडीपार करेल. आतापर्यंत सरकारविरोधी वक्तव्य होत होती, तडीपारीची वक्तव्य झाली नाही आणि त्यामुळे हे सरकार तडीपार होणार. आनंद दिघेनंतर जर शिवसेना चालवली असेल तर ती एकनाथ शिंदे यांनी चालवली. एकनाथ शिंदे भरसभेमध्ये म्हणतात की मी राजीनामा देतो, म्हणजे ते पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे शिवसेनेची ताकद आहे, एवढ्या वर्षाची कमाई आहे. हातातून गेल्यासारखं वाटतंय निवडणूक? नाही, मुख्यतः हातातून गेली आहे अशी परिस्थिती नाही आहे, पण जो आकडा गाठायचा आहे तो गाठला जाईल की नाही ती भीती आहे शिवसेनेला. आणि शिवसेनेला मुख्य भीती आहे की जे 25 वर्ष टिकवलं, जिथली सत्ता 25 वर्ष टिकवली, ती जर आज फक्त भाजपच्या सत्तेत असण्यामुळे जाणार असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून तडीपारीची भाषा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. मुख्यतः गमावण्याची भीती आहे. एकीकडे भाजपला हातातोंडाशी आलेला घास मिळणार नाही का म्हणून होत असलेला त्रास, आणि दुसरीकडे हातातली सत्ता तर जाणार नाही ना म्हणून होत असलेला शिवसेनेचा त्रास. याच्यामध्ये मनसे लांबून लढाई पाहते, म्हणजे हे सगळं चित्र पाहते की मनसे अंतर्गत कुणाशी सपोर्ट करण्याचे प्रयत्न? नाही, मुख्यतः मनसेला खूप निश्चितपणे ठाऊक आहे या ठिकाणी की आपला प्रमुख विरोधक भाजप नाही तर सेना आहे. 17 नगरसेवक आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये मनसेचे आहेत, आणि जर कल्याण डोंबिवलीमध्ये जागा कायम ठेवायच्या असतील तर सेनेला टक्कर देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधातलीच वक्तव्य मुख्यतः राज ठाकरेंची येताना पाहायला मिळाली. भाजपच्या टोकाला जाऊन विरोध मनसेचा दिसत नाही. आणि त्यामुळे इथे मूळ अस्तित्वाचा प्रश्न जो आहे तो शिवसेनेचा आहे, कारण 22-25 वर्ष सत्ता हातात आहे. आणि अशा परिस्थितीत ना तुझं ना माझं अशा स्वरूपात दोघांची सत्ता येणार नाही, दोघांनाही मॅजिक फिगर मिळणार आहे, पुन्हा एकत्र यावं लागेल. 27 नगरसेवक आले होते. अगदी.